फक्त 14 धावा करून देखील हिटमॅन रोहित शर्माने रचला इतिहास. राहुल द्रविडला टाकले मागे. तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा फलंदाजीत मोठी खेळी करू शकला नाही. रोहित शर्मा हिटमॅन अवघ्या 14 धावा करून तंबूत परतला. मात्र या छोट्याशा खेळीतही त्याने एक भव्य विक्रम आपल्या नावावरती केलेला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या भूमीवर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला मागे टाकले आहे. यासह रोहितचे नाव आता इतिहासात कोरले गेले आहे. शर्माच्या नावावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या मायभूमीत 9,000 धावा पूर्ण केल्या आहेत. या विक्रमासाठी त्याला फक्त 9 धावांची गरज होती आणि त्याने केवळ 14 धावांची खेळी करून हा टप्पा यशस्वीरित्या गाठला आहे. तर रोहित शर्मा घरच्या मैदानावर 9,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनी हा पराक्रम केला होता. सलग तिसरा चौकार मारताच रोहितने राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे. द्रविडच्या 9,004 धावांचा टप्पा पार करून रोहित शर्मा आता भारतीय भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. तर सचिन तेंडुलकरच्या नावावरती 14,192 धावा आहेत. विराट कोहलीच्या नावावरती 12,373 धावा आणि रोहित शर्माच्या नावावरती 9,005 धावा झालेल्या आहेत. तर राहुल द्रविड चौथ्या क्रमांकावरती आहे. राहुल द्रविडच्या नावावरती 9,004 धावा झालेल्या आहेत.